फुलंब्री शहरासाठी अल्पसंख्याक विभागाकडून मंजूर झालेल्या सुमारे 1,15,00,000 रुपयाच्या निधीतून करण्यात येणाऱ्या 6 विविध विकास कामांचं भूमिपूजन नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झालंय। या कार्यक्रमाला आमदार अंबादास दानवे, खासदार डॉक्टर कल्याण काळे आणि तसेच आमदार अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी व्यासपीठावरून बोलताना आमदार अंबादास दानवे यांनी नगरपंचायतला स्वावलंबी होण्याचा सल्ला दिलाय। ते म्हणाले की प्रत्येक नगरपंचायत आणि नगरपालिकांना लोकसंख्येच्या प्रमाणात शासकीय निधी मिळतोच, मात्र अतिरिक्त विकास कामांसाठी खासदार डॉक्टर कल्याण काळे आणि आमदार अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून आम्ही निधी खेचून आणू। विकास कामे करण्यासाठी कोणत्याही पक्षात जाण्याची गरज नाही असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिलाय। खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी मागील पंचवार्षिक काळात थोड्याच मताने आपला पराभव झाला होता, मात्र तेव्हा सत्ताधाऱ्यांनी विरोधी नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये हेतुपुरस्सर विकास कामे न झाल्याचा उल्लेख करत त्याचाच परिणाम म्हणून नगरपंचायतीत सत्तांतर झाल्याचं सांगितलंय। तर आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले की मी अल्पसंख्याक मंत्री असताना निधी मंजूर झाला होता, त्या कामांच्या पूजनासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल मी ऋणी आहे। काम करताना धर्म किंवा पक्ष न पाहता मानवतेच्या दृष्टीने काम केले पाहिजे, तसे केल्यास पुढील सत्ताही आपलीच राहील। तुम्ही नवीन DPR तयार करा, विशेष निधी देता येतो। लवकरच वळण रस्त्यासाठी नितीन गडकरी यांची भेट घेऊन फुलंब्रीच्या वळण रस्त्याचा विषय मार्गी लावू असं देखील सत्तार म्हणाले आहेत। यावेळी उपनगराध्यक्ष जमीर पठाण, ज्येष्ठ नागरिक अशफाक पटेल, वरुण पाथरीकर, अर्जुन गाडे, समद पटेल, रऊफ कुरेशी, सभापती अर्चना दुतोंडे, सभापती सुषमेश प्रधान, नगरसेवक प्रशांत नागरे, नगरसेवक जावेद खान, आसिफ पटेल, शहर प्रमुख उमेश दुतोंडे, जफर चिश्ती, पवन घोडके, मुदस्सीर पटेल, राजेंद्र काळे, तालुका प्रमुख सोमनाथ करपे, रिजवान खान, नवनाथ वाघदरे, बबलू पठाण, विनोद मंडलीचा, वाहेद पठाण, पंढरीनाथ नागरे, याकूब पटेल, नरेंद्र सिमन, सांडू हापत हे उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी केले, तर सूत्रसंचालन अभिजित घोडके यांनी केले। महावीर जयस्वाल, MC न्यूज फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर।